तर का म्हणता मित्रांनो, आता मी चाललो खुशीताच्या लग्नात. तर मी तयारी वगैरे केली. तयारी करून असं वाटलं का एखाद मालूल भेटूनच जाईल. मग आता आम्ही निघालो खुशीताच्या लग्नासाठी. मग हा आकाश लेकाच्या कुठं बी झोपत राहते, हेच नाही आवडत. मग पवन भाऊनं गाडी उडी चालू केली, गाडी उडी काढली पवन भाऊनं. मग आम्ही बसलो गाडीवर. तर गाडीवर लेकाचे खूपच दचके लागत होते, माहित नाही काहून असं. तर मग आम्ही सिग्नलवर थांबलो. मग सिग्नलवर थांबलो तर आमच्या बाजूला आली एक गाडीने, त्यानं आणली होती आपल्या घरची गाडी. मग विचार केला लेकाचे, म्हटलं नागपूरचे लोक काही बी आणू शकते, आपल्या बायकोली बी आणू शकते. तर मग पवन भाऊनं मला फुकटाची जुते दिली. मग आम्ही गाडी उडी लावली. मग आम्ही पोचलो खुशीताईच्या लग्नामध्ये. तर लग्नात पोचल्यावर खुशीताई डान्स गेन करत होती. तर आम्हाला बघून खूप आवडला खुशीताईचा डान्स. तर मग सगळे लोक डान्स बघत होते खुशीताईच्या. मग पवन भाऊनं मावशीला ऑनलाईन लग्न दाखवलं. मग हा काका लेकाच्या हातच मिळून चालला गेला. मग आम्ही गेलो जेवण करायला. मग आम्ही टाटूट घेतली. तर इथं थोडा मॅटर उटर झाला. मग आमचं जेवण झालं. तर मग आम्ही म्हटलं खुशीताईला का आम्ही जातो. तर खुशीताई थोडी बिझी होती फोटो काढण्यामध्ये. तर मग आम्ही निघालो खुशीताईच्या लग्नातून. मग आम्ही गाडी बसलो. तर पवन भाऊ खूप स्पीड गाडी चालवत होता. मग आम्ही घरी पोहोचलो. मग पवन भाऊनं गाडी उडी लावली. तर का म्हणता मित्रांनो, फॉलो करा, सबस्क्राईब करा, अजून लाईक करा.